नमस्कार. दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा होणारा वैज्ञानिक दिन म्हणजे जागतिक व्याघ्र दिन. या दिवसाचे औचित्य साधून जागतिक व्याघ्र दिन या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. वाघांचे संवर्धन करणे, त्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे रक्षण करणे आणि वाघांच्या नैसर्गिक अधिवासाबद्दल जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. दिनांक 29 जुलै 2010 रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेत जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यासंदर्भात जाहीर करण्यात आले. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. जागतिक पातळीवरील एकूण वाघापैकी सुमारे 80% वाघ एकट्या भारतात आहेत. महाराष्ट्रातील मेळघाट आणि ताडोबासारखे प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहेत. निसर्ग आरक्षित तर वाघ सुरक्षित, पर्यायाने मानववंश सुरक्षित या संकल्पनेवर आधारित डॉक्टर एपीस मार्फत विविध जनजागृती मोहीम आणि कार्यक्रम राबवले जातात. वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्ग साखळीतील अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. त्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी कोणी नाही आहे. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात. मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्ग संपदेवर या गोष्टींचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूड तोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे. जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमान वाढीने दिसतच आहेत. वाघ हा मर्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मर्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते. अन्न साखळीतील सर्वोच्च स्थान वाघ भूषवतो. वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही भारतात काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. यातील बऱ्याचशा भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता, परंतु शिकार, वस्तीस्थानाचा नाश यामुळे तेथून वाघ नामशेष झाले आहेत. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन, रशिया या देशात आढळतो. तसेच प्राणी संग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे. वाघ पॅन्थेरा टायग्रिस हा मांजर कुटुंबातील फेलिडी याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. वाघ हा आशिया खंडात मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि सायबेरियन रशिया यासारख्या देशात राहतो. 2020 साली जंगली वाघातील 70% वाघ भारतात आहेत. भारतामध्ये 2014 ते 2226 वाघ होते. 4 वर्षांनी 2018 ही संख्या वाढून 2967 पोहोचली. वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतातील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघांचे थोडे थोडे अस्तित्व आहे. हिमालय, तराई विभाग, अरवली, सुंदरबन, ओडिशा, मध्य भारतातील पानगळी जंगल आणि सह्याद्री मलबार किनारा हे भारतातील वाघांच्या आढळांचे 5 उपविभाग आहेत. हिमालय तराई विभाग यात जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयात तराई जंगलामध्ये वाघांचे वसतिस्थान आहे. अरवली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलामध्ये वाघांचे अस्तित्व आहे. यात रणथंबोर, सरिस्कासारखी राष्ट्रीय उद्याने येतात. सुंदरबन व ओडिशा मध्य भारतातील पानगळी जंगलामध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यात कान्हा, बांधवगड, मेळघाट, ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात. सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूर, मधुमलाई, पेरियार इत्यादी भागातसुद्धा वाघ आढळतात. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.
वाघांचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगल असते. वाघांचे शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थान शुष्क जंगले, तसेच सुंदरबनामधील खारफुटी जंगले, काझीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारचे जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरी देखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यात सरसावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते. साधारणपणे 100 चौरस किलोमीटर इतके वाघांचे शिकारी क्षेत्र असते. त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ते जंगले लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले. नुकतीच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता 2967 झाल्याचे सांगण्यात येते. तसेच मध्य भारतातील ताडोबा, पेंच, कान्हा, मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे 718 वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले आहे. हे सर्वेक्षण वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टतर्फे कॅमेरे लावून करण्यात आले होते. वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मर्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरियन वाघ हा आकाराने मोठा असतो, तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरियन वाघ हा लांबीला 3.5 मीटरपर्यंत भरतो, तर त्याचे वजन 300 किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला, परंतु 190 ते 200 सेंटीमीटरपर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन 227 किलोपर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात 100 ते 180 किलोपर्यंत भरतो. मादी नरापेक्षा लहान असते. सुमात्राला मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळख करण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्यांच्या अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फर असते. प्रत्येक वाघाच्या अंगावर पट्टे वेगवेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात, त्याचप्रमाणे त्यावरून वाघांना ओळखता येतं. वाघाच्या अंगावर साधारणपणे 100पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडीमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्याबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंजाची ठेवण ही वेगळी असते. वाघांची पारंपरिक गणना पंजाच्या ठशावरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे 6 ते 8 इंच इतका भरतो. जंगलातून फिरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्ट्याचे पोहणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरापेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडतं. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासनतास डुंबून स्वतःला थंड ठेवतात. भारतात 2018 साली करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आला आहे. सन 2018 ते 2019 मध्ये भारतात करण्यात आलेल्या 4थ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वात मोठी आणि सर्वसमावेशक गणना होती. या गणनेत 141 वेगवेगळ्या जागी 26,838 ठिकाणी कॅमेरे ट्रॅप बसवण्यात आले होते. त्याद्वारे 1,21,336 चौरस किलोमीटर भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्यांची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्याद्वारे 34,08,58 छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यातील जवळजवळ 70% वाघांची तर 51% बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रामधून 2,461 वाघ बछडे सोडून ओळखण्यात आले. तसेच सर्वेक्षणाच्या दरम्यान 5,22,996 किलोमीटर अंतर पायी काटण्यात आले होते आणि एकूण 3,81,200 चौरस किलोमीटर जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी 6,20,795 मानवी दिवस खर्च करण्यात आले होते. भारतासकट जगातील सर्वच
भागातून वाघांची संख्या कमी होत आहे व आत्ता तर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपाययोजना कोणत्याही प्रकारच्या हौशी अथवा चोरटी शिकारी विरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्या वाढीच्या दृष्टीने इतर गोष्टीची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्या वाढीत त्यांच्या वसतिस्थान विकास व तसे वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतिस्थानातून मनुष्य वस्ती पूर्णपणे हलवणे जेणेकरून मनुष्य वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलामध्ये कुरणांचा विकास करून हरणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे. उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार पाण्याच्या दुर्भिक्षाप्रमाणे जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यावर टँकरने पाणी पुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जागांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांची घटती संख्या रोखणे आणि त्यांच्या संरक्षणाबाबत समाजात जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस सन 2010 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील आंतरराष्ट्रीय व्याघ्र परिषदेत घोषित करण्यात आला. वाघांची शिकार थांबवण्यासाठी आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास वाचवण्यासाठी तेव्हापासून हा दिवस जगभरात पाळला जातो. वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी असल्याने तो जंगलाचे व पर्यावरणाचे संतुलन राखतो. निसर्ग आरक्षित तर वाघ सुरक्षित आणि पर्यायाने मानव संरक्षित या विचारातून जैवविविधतेचे रक्षण करणे गरजेचे आहे. भारत हा जगात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला देश आहे. या देशात सन 1973 मध्ये वाघांचे संगोपन करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. चला आज वाघ वाचवण्याचा आणि निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्याचा संकल्प करूया. जागतिक व्याघ्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.